पुण्यामध्ये पुन्हा एका कथित रेव्ह पार्टीवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। तिथे छापेमारी करण्यात आलेली आहे। आळंदी मरकळ रस्त्यावरील खासगी रिसॉर्टमध्ये एक मोठी कारवाई करण्यात आली। प्रोजेक्ट एक्स या नावाने पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं असंही कळतंय। या पार्टीमध्ये 60 ते 70 तरुण तरुणी सहभागी असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे। नशेसाठी वापरलं जाणारं संशयित पदार्थ हे सुद्धा पोलिसांनी जप्त केलेत। माहिती जाणून घेऊयात। यशपाल सोनकांबळे आपल्या सोबत आहेत। यशपाल, पुण्याच्या कोणत्या परिसरामध्ये ही कथित रेव पार्टी सुरू होती? आतापर्यंत जी कारवाई झाली त्यातून पोलिसांनी काय माहिती दिली? ऋतुजा, आळंदी मरकळ रस्त्यावरील खासगी रिसॉर्ट आहे तिथे पुणे पोलिसांची मोठी कारवाई झालेली आहे। रेव पार्टी सुरू असल्याची जी माहिती आहे ती गुप्त माहिती पुणे शाखेला मिळाली होती। त्यानुसार हा छापा टाकण्यात आला। प्रोजेक्ट एक्स नावाने या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। ऑनलाईन बुकिंग झालं होतं। जवळपास 60 ते 70 तरुण तरुणी यामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि ज्यावेळेस रेड टाकली त्यावेळेस जिंकलेल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी तरुणी आढळलेले आहेत। आणि धक्कादायक बाब म्हणजे नशेसाठी वापरले जाणारे जे जे काही पदार्थ किंवा त्या ठिकाणचे काही सिरिंजेस असतील किंवा पावडर असतील ते सुद्धा या छाप्यामध्ये सापडलेला आहे। आणि विनापरवाना दारू आणि साऊंड सिस्टमचा वापर केल्याचं देखील उघडलं आहे। एकूणच अंमली पदार्थांचा वापर केल्याचा संशय पोलिसांना आहे। दोन्हीकडे पोलीस पुढील तपास करत आहेत। ऋतुजा, निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। अंमली पदार्थांच्या वापराचा देखील संशय व्यक्त केला जातोय।